मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत स्कंद महापुराण। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। स्कंद महापुराण 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ, ज्याच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य आहे त्यांनाच हे पुराणं ऐकायला मिळतील। एका जणाची कविता ताईंची कमेंट्स आली होती की ताई, मी देवाला प्रार्थना केली की मला 18 पुराणांचं श्रवण करायचं आणि तुमचा व्हिडिओ माझ्या समोर आला की शालिनी भक्तिसागरवर 10वं पुराण चालू आहे। तर देवाने, भगवान शिवाने माझी ही इच्छा पूर्ण केली। मी खूप आजारी होती पण तुमचे पुराणं ऐकून ऐकून माझा आजारपणा बरा झाला आहे, आता मला बरं वाटतं आहे। तर खरोखरच पुराणांचं जो कोणी श्रवण, पठण, कीर्तन करतो त्याचा आजारपणा नक्कीच नाहीसा होतो। तर अशा या कमेंट्सांनी माझा आत्मविश्वास वाढतो। तुमची काहीही प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला मेसेजद्वारा उत्तर देऊ शकेल, तर कमेंट्स नक्की करा। तर आता आपण सर्वंताकडून सागर महिमाचं कथन स्कंद महापुराणातील अध्याय आहे, तर आपण अध्यायाला सुरुवात करूया। जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्य शु सर्वदा। सर्वतांकडून सागर महिमाचा कथन। देवर्षी नारद मुनी पुढील कथा सांगण्यास आता आरंभ करत आहे। सर्वत्र मुनीकडे काही ऋषीमुनी आले। त्यावेळी सर्वंत ऋषी म्हणाले, आपण येथे कशासाठी आलात? त्यावेळी उपस्थित जनसमुदाय म्हणाला, ज्या तीर्थाला गेले तर सर्व महान तीर्थाचे पुण्य लाभते, त्या तीर्थांचे मला नावं सांगा, असे देवर्षी नारद मुनींनी सांगितले। देवर्षी नारद मुनीकडे आता संवंत मुनीकडे ऋषीमुनी आलेले आहेत। देवर्षी नारद मुनीकडे संवर्त ऋषी मुनी आलेले आहेत। तर त्यांनी असं सांगितलं की जनसमुदाय ज्यावेळी सर्व काही उपस्थित होते, तर ज्या तीर्थाला, कोणत्या तीर्थाला गेले तर महान तीर्थाचे पुण्य लाभते, तर कोणते कोणते तीर्थ आहेत तर अशी मला नावे सांगा। तर संवंत मुनी म्हणाले, महासागर संगम तीर्थ असे त्या महान तीर्थाचे नाव आहे। या महासागर महिसागर संगम तीर्थाचे निस्ते नामस्मरण केले तरी पण सर्व पापांचा नाश झाल्याशिवाय राहत नाही। एकदा इंद्रदुमांनी मोठा यज्ञयाग सुरू केला। त्या यज्ञाच्या ज्वालामुळे पृथ्वी तापली। त्यावेळी पृथ्वीतून जलस्रोत वाहू लागला। त्यावेळी त्या जलास सर्व देवदेवतांनी मनोभावे वंदन केले। याच नदीस महानदी या नावाने ओळखू लागले। ही नदी दक्षिण समुद्रास मिळते। गंगा, चंद्रभागा, नर्मदा, सरस्वती असे ह्या सारख्या 20,000 नद्या या पृथ्वी लोकात आहेत। तर सर्व नद्यांमध्ये मंगल स्नान केल्याने जे काही महान पुण्य लाभते ते महिसागर संगमात स्नान केल्याचे लाभते। तर या पृथ्वीवर 20,000 नद्या आहे, त्याच्यामधून नुसतं महिसागर संगमात असं सुद्धा बोलले तरी पण त्याचे पुण्य आपल्याला लाभते। या महिसागर संगमात केलेले मंगल स्नान, दान, जप, होम, हवन व पिंडदान ही अक्षय पुण्याची प्राप्ती होऊन जाते। पौर्णिमा व अमावस्यास केलेली सर्व कर्मे अक्षय होतात। या मंगल तीर्थात स्नान करून अनेकांनी आपल्या नरदेहाचा सार्थक केला आहे। देवर्षी नारद मुनी अर्जुनास सांगू लागले, भोलेनाथाचा परमभक्त दैत्य तारकासुराचा आपल्या हातून वध झाल्याने कुमार कार्तिकेस फार दुःख झाले आणि आपल्या हातून घडलेल्या पापाचे शालन करण्यासाठी काय करावे हे विचार करण्यासाठी तारकासुरास यमलोकी पाठवणारा कुमार कार्तिके विष्णूकडे आला। विष्णू म्हणाले, शिवमहिमा आगाध आहे। ज्याला आपल्या अनमोल नरदेहाचे सार्थक करायचे असेल त्याने महादेवाची लिंग स्वरूपात आराधना करावी। त्यामुळे येथे उमानाथाची शिवलिंगे स्थापन कर। लक्ष्मीपतीच्या आज्ञेप्रमाणे कार्तिकेने 3 शिवलिंगांची स्थापना केली। सर्वप्रथम कार्तिकेने पश्चिमेकडील प्रतिगेश्वर नामक एक सुंदर शिवलिंग स्थापले। शिवलिंगाची पूजा झाल्यानंतर भोलेनाथ प्रसन्न झाले। भोलेनाथाने वर दिला की जो कोणी या शिवलिंगाजवळ कार्तिक चैत्र अष्टमीस मंगल स्नान, उपास, पूजा व जागरण करेल तो मृत्यूसुद्धा पळवून घेईल। त्याचा मृत्यूकाल जर जवळ आलेला असेल तर त्याचा मृत्यूकाल दूर जाईल। जो कोणी या प्रतिगेश्वर नामक शिवलिंगाचं नामस्मरण करेल 108 वेळा प्रतिगेश्वराय नमः, तर त्याचा कालसुद्धा टळेल। जो कोणी खूप आजारी आहे, त्याचा काल जवळ आलेला आहे, तर शिवमंदिरात जाऊन ओम प्रतिगेश्वराय नमः, ओम प्रतिगेश्वराय नमः
या मंत्राचा जप करेल तर त्याचा मृत्यूसुद्धा पळून जाईल. अग्नी यदिशेत कार्तिकेने कपिलेश्वर नामक शिवलिंग अजून निर्माण केले. त्या ठिकाणी पाताळ गंगा निर्माण केली. मग सदाशिव म्हणाले, जो कोणी कृष्ण चतुर्दीस मंगल स्नान करून कपिलेश्वर महादेवाची पूजा करेल, ओम कपिलेश्वराय नमः असं जो कोणी बोलेल त्याचे ब्रह्महत्येच्या महापापापासून तो मुक्त होईल. तिसरे शिवलिंग कार्तिकेने मग करण्यापूर्वी ब्रह्मदेवाला म्हणाले, आता मी एक शिवलिंग स्थापन करतो. शिवलिंग स्थापन झाल्यानंतर कुमारेश्वर नामक असे त्या शिवलिंगाचे नामकरण केले. कुमारेश्वराय नमः अशी आराधना करणाऱ्याला मनुष्यास उत्तम गती प्राप्त होईल. धनधान्याचा भांडार त्याच्या घरात भरलेला राहील. उत्तम आरोग्य प्राप्त होईल. संतान नसेल त्याला संतान प्राप्ती होईल आणि संतान असेल तर त्याला दीर्घायुष्याची प्राप्ती होईल. अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. उत्तम जे सुख तुम्हाला हवे असेल, जो हा अध्याय ऐकेल त्या ऐकणाऱ्याला उत्तम सुखाची प्राप्ती होईल. धन धान्य यश कीर्ती उत्तम आरोग्य संतान प्राप्ती असे काही या अध्याय ऐकल्याने होईल. अशा प्रकारे जे कार्तिकेने 3 शिवलिंगाची स्थापना केली आहे, जो कोणी हा अध्यायाचे दररोज पठण करेल त्याचे पितर अक्षय सुख प्राप्त होतील. पितरांना नरक यातना होणार नाही. गर्भवती स्त्रीस कीर्तिवंत मुलगा प्राप्त होईल. गर्भवती स्त्रीस कीर्तिवंत वरदवंत पुत्र होईल व कन्या झालीच तर ती महान पतिव्रता होईल. या अध्यायाच्या पठनाने अथवा श्रवणाने मानवाचे सर्व सात्विक मनोकामना पूर्ण होतील असे भगवान शिवाने स्वतः या स्कंद महापुराणात सांगितले आहे. कार्तिकेच्या विजयस्तंभाचे वर्णन करण्यात आले. शिवपुत्र कार्तिकेने आपल्या विजयस्तंभाने त्रैलोक्य हादरून सोडले होते. हा विजयस्तंभ त्याला देवदेवताकडून मिळाला होता. साक्षात देवदेवतांनी या विजयस्तंभास हिरे माणिक मोती इत्यादीने मढवलेले होते. हा विजयस्तंभ पाण्यात सोडल्यानंतर पाताल गंगा प्रकट झाली. या गंगा माताने आशीर्वाद दिला. माघ चतुर्थीस जो कोणी या विहिरीत मंगलमय स्नान करून पितरांना तर्पण करेल त्यास गया श्राद्धाचे पुण्य प्राप्त होईल. पौर्णिमा व अमावस्येस सागर संगमात श्राद्ध करून स्तंभेश्वराची पूजा करणाऱ्याचे पितर तृप्त होतील. त्यास मंगलमय असा आशीर्वाद प्राप्त होईल. त्यास मृत्यूनंतर शिवलोकाची प्राप्ती होईल. भोलेनाथाच्या आज्ञेनुसार त्यांनी आणखीन एक शिवलिंगाची स्थापना केली. त्या शिवलिंगाची सिद्धेश्वर असे नामस्मरण केले आणि जो कोणी ओम सिद्धेश्वराय नमः कोणतीही तुमची इच्छा पूर्ण होत नाहीये, सिद्धी प्राप्त होत नाहीये तर ओम सिद्धेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा आणि शिवलिंगाची स्थापना करावी. या पार्थिव शिवलिंग सिद्धेश्वर नावाने बनवावे आणि ओम सिद्धेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा आणि मनातल्या मनात भगवान शिवाला भोळे साम सदाशिवाला प्रार्थना करावी आणि असे नामस्मरण करणाऱ्याला सर्व सिद्धी प्राप्त होते. या सिद्धेश्वराचे निस्ते रक्षण करण्यासाठी शिवसूत गणेशाची सिद्धिविनायक नामक स्थापना केली आहे. तेथे कार्यरंभी पूजन करणाऱ्यास गणेशाच्या कृपेमुळे सर्व सिद्धी प्राप्त होतात. श्री गणेशाच्या कृपेमुळे त्यास यश लक्ष्मी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सर्व काही प्राप्त होते. आणि सिद्धेश्वर सिद्धवट सिद्धंबिका सिद्धिविनायक सिद्धेश्वर क्षेत्रपती सिद्धेश्वर असे सर्व सिद्धकूप या सिद्ध सप्तकांची पूजा करणाऱ्यांच्या सर्व दोषातून मुक्त होऊन अंतरी उत्तम लोकाची प्राप्ती होते. जो कोणी या सिद्धिविनायक सिद्धिंबिका सिद्धेक्षेत्र असे निस्ते नामस्मरण श्रवण सुद्धा केले तरी सुद्धा त्यांना उत्तम गतीची आणि उत्तम लोकची प्राप्ती होते आणि घरातले जेवढे काही दोष आहेत ते दोष मुक्त होऊन त्यांना चांगले आरोग्य सुखसंपदा प्राप्त होईल. घरात अन्नपूर्णा मातेचा वास राहील आणि अन्नपूर्णाची बरकती राहील. विष्णुप्रिय देवर्षी नारद मुनी अर्जुनास सांगू लागले, सृष्टीच्या आरंभी सर्व काही अव्यक्त स्वरूपात प्रकाश शून्यमय होते. त्यानंतर प्रकृती व पुरुष यांचा मिलाप होऊन पुरुषाच्या सृष्टीविषयक संकल्पाने प्रकृतीच्या ठिकाणी शोभ झाला. यातून महत्त्वाची निर्मिती झाली. या महत्त्वापासून अहंकार निर्माण झाला. या अहंकाराचे सात्विक राजस तामस असे 3 विभाग झाले. तामसापासून पंचतत्त्वमात्माची निर्मिती झाली. राजसापासून पंचज्ञानेंद्रियाची पंचकर्मेंद्रिय निर्माण झाली. या 10 इंद्रियांच्या देव देवता व 11वे इंद्रिय मन हे सात्विक अहंकारापासून निर्माण झाले. अशा पद्धतीने यावर उमानाथाची कृपा दृष्टी पडताच 100 योजन परिमाण असलेल्या ब्रह्मांडाची निर्मिती झाली. ब्रह्मदेव या ब्रह्मांडाचा आत्मा असून त्याने ब्रह्मांडाचे ऊर्ध्वभाग मध्यभाग अधोभाग असे 3 विभाग केले. ऊर्ध्वभागात स्वर्ग आहे. स्वर्ग लोकात अनेक देवदेवता निवास करतात आणि या देवदेवतांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी
ज्यांना आशीर्वाद प्राप्त व्हायचा आहे, आशीर्वाद पाहिजे, त्यांनी या अध्यायांचे श्रवण करावे असे देवदेवतांनी सांगितले. उधर्व भागात स्वर्ग आहे. स्वर्गलोकात अनेक देवदेवता निवास करतात, म्हणून या देवदेवताचा राजा देवेंद्र आहे. मध्यभागी भूगोल असून या ठिकाणी मनुष्य वस्ती आहे आणि अधोभागास पाताळ लोक नावाने सुद्धा ओळखतात. या ठिकाणी नाग व दैत्यांचे निवासस्थान आहे. ब्रह्मदेवाने या प्रत्येकाचे सप्त विभाग केले आहे. हे सर्व सप्त पाताळ, सप्तदीप, सप्त स्वर्ग म्हणून प्रसिद्ध आहे. आता आपण सप्तदीपाचे वर्णन पाहू. हे सप्तदीपे कोणती कोणती आहेत तर सप्तदीपे, पहिले जंबूद्वीप. 7 प्रकारचे दीप आहेत. तर 7 प्रकारचे दीपांचे नुसते नाव श्रवण सुद्धा केले तरी सर्व पापांचा नाश होतो. तर 7 प्रकारचे दीप कोणते? पहिले जंबूद्वीप, दुसरे शाकदीप, माझ्या मागे बोला. पहिले जंबूद्वीप, दुसरे शाकदीप, तिसरे पुष्करदीप, चौथे कुशदीप, पाचवे क्रोंचदीप, 6वे शाल्मलद्वीप आणि 7वे गोमेद्वीप. अशा या दीपांचे सुद्धा नामस्मरण केले तर आपण 7 ठिकाणी दीप लावले यांचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. जंबूद्वीप पृथ्वीच्या मध्यभागी आहे. जंबूद्वीप असून या जंबूद्वीपाच्या मध्यभागी मेरू पर्वत आहे. हा विशाल पर्वत पृथ्वीच्या खाली 16,000 योजने असून पृथ्वीच्या वर 84,000 योजने उंच आहे. हा पर्वत त्रिशिखरी आहे. पर्वताचे मध्य शिखर हे सुवर्णमय असून त्यावर साक्षात ब्रह्मदेवाचे वास्तव्य आहे. ईशान्य कोपऱ्यामध्ये शिखर रत्नमय असून त्यावर महादेवाचे वास्तव्य आहे. नैऋत्येकडील दिशेकडे शिखर हे चांदीचे असून त्यावर लक्ष्मीपतीचे वास्तव्य आहे. या मेरू पर्वताच्या चारी बाजूस विषकंभ पर्वत आहे. पूर्वेस मंद्राचल पर्वत, दक्षिणेस गंधमादन पर्वत, पश्चिमेस सुरपार्श्व, उत्तरेस कुमुद पर्वत. मंदलाचल पर्वतावर कदंब नामक वृक्ष आहे. गंधमादन पर्वतावर जंबू वृक्ष असून सुपार्श्व पर्वतावर अश्वत्थ वृक्ष आहे. कुमुद पर्वतावर वटवृक्ष असून पर्वताच्या शिखरावर 4 वने आहेत. जंबूद्वीपाचे 9 खंड असून ते इलावृत्त वर्ष, भद्राश वर्ष, केतमाल वर्ष, पुरुवर्ष, हरिण्यमय वर्ष, रम्यक वर्ष, हरिवर्ष, कुपुरिक वर्ष व नाभिवश आहे. स्वयंभू राजाचा पुत्र प्रियवत होय. या प्रियवताचा सुपुत्र मेधादितीतास, पुरोजव, मनुजव, पौमान, ध्रुमाणिक, चित्ररेख, बहुरूप, विश्वाधार हे 7 पुत्र आहेत. या सर्वांच्या नावांनी ते 7 खंड ओळखले जातात. शाकदीपामध्ये ऋतुव्रत, सत्यव्रत, दानव्रत, अनुव्रत या नामक 4 वर्णांचे लोक राहतात. प्रियवताचा पुत्र हिरण्यवर्ण कुशदीपाचा स्वामी आहे. त्यास वसु, वसुदान, दृढरेची, नाभिगुप्त, सत्यस्तव्रत, विविक्त व वामदेव असे 7 पुत्र असून कुशदीपावर त्यांच्या नावांनी 7 भूमिखंड प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी कुशल, गोविद, अभियुक्त, कुलक असे 4 वर्णांचे लोक निवास करतात. क्रोंच द्वीपावर क्रोंच नामक पर्वत आहे. हा पर्वत कार्तिकेने विदीर्ण करून त्रैलोक्यदान आणून सोडले होते. प्रियवताचा पुत्र धृतपृष्ठ महाराज या द्वीपाचा स्वामी आहे. या 6 मेघपृष्ठ, मधुरूह, सुदामा, ब्राजिष्ठ, लोहितान्व व वनस्पती असे 7 पुत्र असून या 7 जणांच्या नावांनी 7 भूमिखंड प्रसिद्ध आहे. प्रियवताचा सुपुत्र इदजीय गोमत द्वीपाचा भूपती आहे. त्यास शिव, यवस, सुभद्र, शांत, क्षेम, अमृत व अभय असे 7 पुत्र असून त्यांच्या नावांनी 7 भूमिखंड प्रसिद्ध आहे. या ठिकाणी हंस, पतंग, उधर्च व सत्याग नामक 4 वर्णांचे लोक निवास करतात. हे सर्वजण मनोभावे सूर्यनारायणाची आराधना करतात. मग देवर्षी नारद मुनी श्रीकृष्ण प्रिय अर्जुनास सांगू लागले, जमिनीपासून 1,00,000 योजनेवरती सूर्यमंडल आहे. या रथाचा विस्तार 9,000 योजन आहे. गायत्री, बृहती, उष्णिक, जगती, त्रिष्टुप, अनुष्टुप व पडक्ती हे वेदाचे 7 छंद सूर्यनारायणाचे रथाचे 7 अश्व आहेत. हे अश्व 7 अश्व अतिशय चपळ आहेत. हे सूर्यनारायण बाबत एक कथा आहे. सूर्यास्तानंतर मंदेह नामक राक्षस सूर्यग्रास करण्याचा प्रयत्न करतात. या सर्व दैत्यांना प्रजापतीने शाप दिला आहे की त्या सर्वांचे शरीर अक्षय राहील, पण त्यांना दररोज मृत्यू येईल. या शापामुळे दररोज सायंकाळी राक्षसाबरोबर युद्ध होते. त्यावेळी व्रतबंध झालेले अनेक जण गायत्री मंत्राचा जप करून पवित्र जलाने जे अर्घ्य देतात त्यामुळे राक्षस नष्ट होतात. संध्येचा फार महत्त्व आहे.
संध्या केल्याने मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात. जे संध्या करत नाही त्यांना असह्य अशा नरक यातना भोगाव्या लागतात. सूर्यास्तानापासून 1,00,000 योजन अंतरावर चंद्रमंडल आहे. या चंद्राच्या रथास 3 चाके आहेत. त्यांच्या उजवीकडे व डावीकडे कुंदासमान धवल वर्णाचे 10 अश्व झुंपलेले आहेत. चंद्रापासून 1,00,000 योजनेच्या वरती नक्षत्रमंडल प्रकाशित आहे. नक्षत्रमंडलापासून 2,00,000 योजनेवरती बुधाचे स्थान आहे. हा रथ वायू व अग्निद्रव्यापासून बनलेला आहे. त्याच्या वायूशी स्पर्धा करणारे पिवळ्या रंगाचे 8 अश्व झुंपलेले आहेत. या बुधापासून 2,00,000 योजनेवरती शुक्राचे स्थान आहे. यापासून 1,00,000 योजनेवर मंगळ आहे. हा रथ सुवर्णकांतीचा असून त्यास 8 अश्व आहेत. यापासून 2,00,000 योजनेवरती देवदेवतांचे व बृहस्पतीचे गुरुचे स्थान आहे. हा सुद्धा सोन्याचा रथ असून यास 8 घोडे आहेत. बृहस्पतीपासून 2,00,000 योजनेवरती शनीचे स्थान असून त्याचा रथ आकाशापासून निर्माण झालेला आहे. राहूच्या रथाचे अश्व भ्रमराच्या रंगाचे आहे. शनीपासून 1,00,000 योजन अंतरावर सप्तर्षी मंडळ आहे. हे 1,00,000 योजनवरती ध्रुवाचे स्थान आहे. हा ध्रुव सर्व ज्योतिष मंडलाचे केंद्रस्थान आहे. या पृथ्वीस सर्वजण भूलोक असे संबोधतात. पृथ्वी व सूर्य यांच्या मध्यवर्ती प्रदेशास भूर्लोक असे म्हटले जाते. ध्रुव व सूर्यलोक यांच्यात 14,00,000 योजन अवकाश असून त्याला स्वर्गलोक म्हणतात. ध्रुवापासून वर 1 कोटी योजनापर्यंत मरलोक असून 2 कोटी योजनपर्यंत जनलोक आहे. या ठिकाणी सनकादिकांचा निवास आहे. त्यापासून वर 4 कोटी योजनेपर्यंत तपोलोक आहे. येथे वैराज नामक देव देवता निवास करतात. तपोलोकाच्या वर 6 पट विस्तारलेला सत्यलोक आहे. सत्यलोकालाच ब्रह्मलोक असे म्हटले जाते. भूलोक, भुवरलोक, स्वर्लोक या तिघांना त्रैलोक्य असे म्हटले जाते. या तिघे नामस्मरण करणाऱ्याला 7 जन्मांच्या पापांपासून मुक्ती मिळते. त्रैलोक्य अनित्य असून जनलोक, तपोलोक, सत्यलोक 3 लोक अतिशय नित्यक्रम आहेत. अनित्य व नित्य लोकांच्या मध्यभागी मरलोक आहे. मरलोक निर्जन होतो आणि यांचा संपूर्णपणे नाश होत नाही. ब्रह्मांडाच्या मस्तकावर परमपवित्र गंगा आहे. गंगा असून ही बलशाली पराक्रमी आहे. ही ब्रह्मांडाचे रक्षण करते आणि दुष्टांचा नाश करते. वायूच्या सप्तशाखा कोणत्या आहे? पृथ्वीच्या पलीकडे मेघमंडलापर्यंत जो वायू आहे तो प्रवाह असे संबोधतात. हा वायू अतिशय बलवान असून त्याच्यामुळे ढग इकडे तिकडे फिरतात. धूर व उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या ढगांना हा वायू समुद्र जलाने परिपूर्ण केला जातो. त्यामुळे हे ढग काळे ढग बनून जलवर्षाव करतात. वायूची दुसरी शाखा अवाई आहे. ही सूर्यमंडळावर असून सूर्यमंडळास फिरायला लावते. तिसरी शाखा उदय चंद्रलोकावर असून चंद्रमंडळास फिरते. चौथी शाखा सवय्य नक्षत्रावर मंडळावर असून हिच्यामुळे सर्वत्र नक्षत्र मंडळ फिरत असते. 5वी शाखा विवाह असून सर्व ग्रह चक्र फिरवते. 6वी शाखा परिवह सप्तर्षी मंडळावर आहे. त्यामुळे सप्तर्षी आकाशात परिभ्रमण करत असतात. आणि 7वी शाखा परावह ही ध्रुवावर असून यामुळे ध्रुव आणि चक्र ही मंडळे एकाच ठिकाणी राहतात. ध्रुवापासून वरच्या बाजूस जो प्रदेश आहे त्या ठिकाणी सूर्य, नक्षत्र, तारे यांचे उदय होत नाही. त्या ठिकाणी लोक आपला दिव्य तेजाने शक्तीने नियमित स्थिर असतात. आता सप्तपाताळाचे वर्णन. पृथ्वीची उंची 70,000 योजन असून त्यात सप्तपाताळ आहे. सप्तपाताळ एकमेकांपासून 10,000 योजन दूरवर आहे. आणि वितल, नितल, रसातल, तलातल, सुतल व पाताल अशी त्या सप्तपाताळाची नावे आहेत. या ठिकाणांचे सर्व प्रदेश अत्यंत सुंदर अशा महिलांनी सजलेले आहेत. या पाताळात राक्षस, दानव, नाग इत्यादी मिळून राहतात. या ठिकाणी कोणताही ऋतू राहत नाही. 7व्या पाताळात परमपवित्र हाटकेश्वर नामक शिवलिंग आहे. या शिवलिंगाची स्थापना साक्षात विश्वनिर्माता ब्रह्मदेवाने केलेली आहे. या शिवलिंगाजवळ अनेक नाग महादेवाची पूजा दररोज दिवस रात्र करत असतात. पाताळाच्या खाली विशाल असा जलप्रवाह आहे. तेथे नरक आहे. त्या ठिकाणी पापी लोकांची रवानगी होते. नरक लोकामध्ये आपल्यासारखे लोक कोणीही जे पुण्यमयी आहेत आणि शिवभस्म लावून नरक लोकामध्ये जाऊ देत नाही. कारण की नरक लोकामध्ये जर पुण्यमयी लोक गेले आणि भस्म लावलेली आहे तर भस्माचे कण जर नरक लोकामध्ये थोडेसे बी जर पडले तर ते नरक यातनामधून त्या लोक मोक्षाची प्राप्ती भेटेल. म्हणून नरक लोकामध्ये पुण्यमयी लोकांना पाठवत नाही. नरकांचे वर्णन मग पुढे आलेले आहे. तर असे या व्हिडिओमध्ये सप्तपाताळाचे वर्णन, सप्तलोकाचे वर्णन, वायू सप्तशाखा, नवग्रहाची स्थिती,
कालमान, सप्त लोकवर्णन आणि भूर लोकवर्णन असे या व्हिडिओच्या द्वारे आपण ऐकले. आता नरकाचे वर्णन आपण पुढे ऐकूया की नरकचं काय आहे. तर नरकाचे वर्णन ऐकणार आहोत. तर असे या स्कंद महापुराणातील कथा होत्या, तर मी त्या तुम्हाला सांगितल्या. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझ्या या कथा आवडल्या असतील. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जो जो या कथा ऐकेल त्यांच्या सर्व पापांचा नाश होऊन वैकुंठ लोकची प्राप्ती होईल आणि भगवान विष्णू आणि शिवाचा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होईल. तर सर्व कथा ह्या सर्व पापांपासून, ब्रह्महत्येच्या पापांपासून मुक्ती करणाऱ्या कथा होत्या. तर कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री महाकाल या आपल्या गावाचं नाव करायला विसरू नका. जय श्री महाकाल.